नमस्कार. नमस्कार. तर 2024 मध्ये अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहिले, परंतु हे मंदिर इतक्या सहजासहजी उभारले नाही, कारण त्याला एक प्राचीन इतिहास होता. आणि तोच इतिहास सांगण्यासाठी मी अनुराधा पलंगे आणि मी अवधूत कुंभार. तुमच्यासमोर सादर करत आहोत राम जन्मभूमीचा इतिहास. Ayodhya is a sacred city in India's cultural history. It is believed that this holy land is the birthplace of Lord Rama. This is the epitome of righteousness, and this faith has remained strong in the hearts of Indians for centuries. अयोध्या ही भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील पवित्र नगरी आहे. याच भूमीत मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्म झाला अशी श्रद्धा शतकानुशतके भारतीयांच्या मनात दृढ होती. However, during the medieval period, especially at the time of foreign invasion, history took a different course. मात्र मध्ययुगीन काळात परकीय आक्रमणाच्या वेळी इतिहासाला एक वेगळीच दिशा मिळाली. During the reign of the Mughal ruler Babur, a mosque was constructed at the site of Ram Janmabhoomi in Ayodhya, as mentioned in historical records. As a result of this event, the sacred place was obscured. मुघल सम्राट बाबराच्या काळात याच राम जन्मभूमीच्या ठिकाणी एक मस्जिद उभारण्यात आली. या घटनेमुळे त्या जागेचा मूळ इतिहास झाकला गेला. But faith did not fade. परंतु श्रद्धा संपली नाही. Generation after generation, people firmly believed this is the birthplace of Lord Rama. पिढ्यानपिढ्या भारतीयांच्या मनात एकच विश्वास जपला गेला, हीच श्रीरामांची जन्मभूमी आहे. With time, the matter reached the court of law. कालांतराने हा विषय न्यायालयात गेला. A long legal process continued for many years. During this period, the Archaeological Survey of India conducted excavation at the site. Through this research, evidence such as an ancient temple, its structures and idols were discovered. दीर्घकाळ कायदेशीर प्रक्रिया चालू राहिली. याच दरम्यान पुरातत्व विभागाकडून खोदकाम करण्यात आले. या संशोधनात प्राचीन मंदिराचे अवशेष, रचना व मूर्तींचे पुरावे सापडले. Based on historical records and archaeological findings, it was proven that a Hindu temple had existed earlier at that place. याच पुराव्यावरून त्या ठिकाणी पूर्वी हिंदू मंदिर अस्तित्वात होते हे इतिहास व पुरातत्व शास्त्राच्या आधारे सिद्ध झाले. After the court's verdict, the path was cleared for the construction of Ram temple at that site. न्यायालय निर्णयानंतर त्या ठिकाणी हिंदू मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. Finally, in the year of 2024, a grand Ram temple was built in Ayodhya. आणि अखेर 2024 मध्ये अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहिले. जय जय श्रीराम. सर्वांनी म्हणायचं जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. This temple is not merely made of stones. It stands as a symbol of search for truth, patience, and victory of justice. हे मंदिर केवळ दगडांचे नसून ते सत्याच्या शोधाचे, संयमाचे व न्यायाच्या विजयाचे प्रतीक आहे. Therefore, we truly say, म्हणूनच आपण म्हणतो, truth may be delayed, but it is never defeated. सत्याला उशीर होतो पण शेवट कधीच नाही. जय श्रीराम. जय जय श्रीराम. याच पवित्र क्षणी जेव्हा श्रीरामाचे पूजन सुरू आहे, राम नामाने वातावरण पवित्र होत आहे, तेव्हा वेळ, काळ आणि भूमी ओलांडून शब्दरूपात राम कृपेचा अवतार, ज्यांनी राम भक्तांच्या रक्षणासाठी, राम नामाच्या सामर्थ्यासाठी भक्तांना दिले एक अभेद्य कवच, राम रक्षा स्तोत्र. राम रक्षा स्तोत्र तपश्रेयने तेजस्वी, वाणीमध्ये वेदांची शक्ती आणि हृदयात फक्त श्रीराम. हे आहेत राम रक्षा स्तोत्राचे रचनाकार, महान तपस्वी बुध कौशिक ऋषी.
राम भक्तांसाठी असलेले दिव्य कवच म्हणजेच राम रक्षा स्तोत्राचे सादरीकरण आपल्या समोर होणार आहे. तेव्हा सर्व राम भक्तांनी आपले हात जोडून हे 9 मिनिटाचे राम रक्षा स्तोत्राचे श्रवण अगदी भक्तिभावाने करायचंय. जय श्रीराम. जय श्रीराम. ओम श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छन्दः सीता शक्तिः श्रीमान हनुमान कीलकं श्रीरामचंद्र विद्यते राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः अत ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं घृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्गारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोपलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूर्णधनुर्बाणं पाणिर्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतं मजं विभुं रामरक्षापटे प्राज्ञं पापग्निं सर्वकामदः शिरो मे भवपातु भालं दशः कौसल्यो दृशं पातु विश्वामित्र प्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधि पातु कण्ठो भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुध पातु भुजो भग्नेशकान्मुखः करौ सीतापति पातु हृदयं जामदग्निः मध्यं पातु खरध्वंसी नाम्भिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटि पातु शक्तिनी हनुमत्प्रभु ऊरू रघुत्तम पातु रक्षक कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्गे दशमुखान्तकः पादो विभीषण श्रित पातु रामखिलं वपु एता रामबलोपेता रक्षाय सकृति पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पाताल भूतल व्योम चारिण छद्मचारिण न दृष्टमे पिता शक्तास्ते रक्षितं राम नामभिं रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापे भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयत्रेत मन्त्रेण राम रक्षामि मां हरं यत्कण्ठे धारयत्तस्य करस्था सर्वसिद्धय वज्रपञ्चेद नामेदं यो राम कवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरन् तथा लिखितवान् प्रातं प्रबुद्धो बुधकौशिकः आराम कल्पवृक्षाणां विराम सकलं पदाम् अभिरामं श्रीलोकानां रामं श्रीमान् प्रभु करुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डलीक विशालाक्षो चिरकृष्णादिनाम्बरो फलमूनाशिनो दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्र दशरथस्येतो भ्रातरो राम लक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वान्न श्रेष्ठो सर्वधनुष्मतं रक्षक कुलनिहन्तारो त्रायेतानो रघुत्तम आत्सज्ज धनुषा विशिष्पृशा वक्षयान सुगन संगी संगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मण वग्रतं पति सदैव गच्छता सन्नद्ध कवची खड्गी चापबाणो धरो युवा गच्छन्न रथोऽस्माकं रामं पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुस्थ्य पुरुष पूर्ण कौशल्यो रघुत्तम वेदांत वेद यज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभ श्रीमान् प्रमेय पराक्रमः इत्यत्नानि जपे नित्यं मद्भक्तं श्रय्यदान्वित अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्मक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्ये
ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुस्थ्यं करुणार्णवं गुणनिधिं विप्रं प्रियं धार्मिकं राजेन्द्र सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रामनारीं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु ज्ञान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजः पूरतों मारुतिर्यस्य तन्वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकि कोकिलम् आपदं दातरं सुखसम्पदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानं मर्जनं सुखसम्पदा गर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेण विहिता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामं नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धरम् राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्रीबुधकौशिक ऋषिमुनिविरचितं श्रीराम रक्षा स्तोत्रं सम्पूर्णं श्री